मंडळी, स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये। आता मी मान गावामध्ये आलोय, तालुका मुळशी, जिल्हा पुणे। विषय असा आहे की पैलवान चेतन राक्षे हे 2025 चे कामगार केसरी ठरले आहेत आणि परवा त्यांची मिरवणूक होती, भव्य मिरवणूक। आपल्याला निमंत्रण होतं परंतु आपण येऊ शकलो नाही, कारण की आता जवळपास तुम्हाला माहीतच आहे कुस्ती मैदान चालू आहेत, त्यामुळे येऊ शकलो नाही। आज योगायोगानं आपलं चला म्हणलं धावती भेट तर घेऊन जाऊया पैलवानांची आणि थोडीशी बाईट या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळेल आणि परिवाराचं एकंदरीत तुम्हाला ओळख करून देऊ या व्हिडिओच्या माध्यमातून। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। पैलवान, थोडं हे एकंदरीत परिवार आहे तुमचं, एकत्रच परिवार आहे अजून? हो, सगळा परिवार एकत्र आहे आता। हे आमचे मोठे आजोबा आहेत, हे 2 नंबर आजोबा आहेत आणि हे आमचे 2 नंबर चुलते आहेत। तर संपूर्ण परिवार उपस्थित आहे। थोडं यांची बाईट घेऊ आपण, व्हिडिओच्या माध्यमातून मुलाखत घेणार आहोतच। पैलवान चेतन राक्षे यांचे चुलते आहेत। काका, काय सांगाल? 2025 चे कामगार केसरीचे मानकरी तुमचे पुतण्या ठरलेले आहेत आणि गौरवाची गोष्ट आहे, तुमच्या घराण्याला एक टायटल मिळालेलं आहे, त्याबद्दल काय सांगाल? त्याबद्दल चेतनबद्दल जर सांगायचं म्हणलं, त्याला 5वीला आम्ही आळंदीत टाकला, गुंड सरांक। तिथं त्यांनी व्यायाम आणि शाळा चालू केली। तिथून पुढं त्यांनी जे कुस्ती क्षेत्रात थोडा पुढं जाऊन चांगली कामगिरी केली, त्याबद्दल आम्हाला आनंद आहे आणि इथून पुढं त्यांनी असंच करावं अशी आमची सर्वांची इच्छा आहे। धन्यवाद। संपूर्ण परिवार आहे, थोडं ओळख करून घेऊया पैलवान चेतन यांचं। मी चेतनचा मोठा भाऊ आहे। मी त्यांची वहिनी आहे। आजी आहे। मी चेतनची आई आहे। आजी म्हणजे आईकली आजी का वडिलांकडे? आजी। हा, वडील आहेत। आजी आईकली का वडिलांकडे? चुलती म्हणजे अजून एकत्र पूर्ण परिवार आहे। मी चुलता आहे चेतनचा, मी भाऊ आहे। मी चेतन भाऊचा भाऊ आहे। तुम्ही दोघं सख्खे भाऊ आहे काय? सारखं दिसते आता। मी सुद्धा भाऊ आहे। मी पण भाऊ आहे। मी सुद्धा भाऊ आहे। नाव भाऊ काय रे? मावस भाऊ। मी छोटी बहिणी। मी सगळ्यात लहान चुलती। मी मोठी चुलती। मी मावशी आहे। मी चेतनची सर्वात मोठी बहीण आहे। मी चेतन दादाची बहीण आहे। मी चुलती चेतनचे 2 नंबर। नक्कीच, खरोखर कुटुंबांना आदर्श घेतला पाहिजे। आज एवढं मोठं कुटुंब एकत्र राहतात, त्यामुळे एक समाजासाठी त्यांचा आदर्श आहेच। आता पैलवानांच्या बहिणी पण आहेत। ताई, काय सांगाल? भावांना आज कामगार केसरी झाल्यात। मी चेतनच्या सर्वात मोठ्या चुलत्यांची मोठी मुलगी आहे। चेतनला आम्ही एकत्र म्हणजे 4 जण सोबत होतो, म्हणजे मोठ्या चुलत्यांपैकी, आणि त्यातून मग आम्ही 4घी सोबत शाळेत वगैरे जायचो। त्यानंतर घरातल्यांनी निर्णय घेतला की चेतनला तालमीत टाकायचं, म्हणजे चेतन 3रीला असताना तालमीत गेला। त्यानंतर आम्ही 3घेच घरी राहिलो। भाऊबीजला कधी झाले की तू? रक्षाबंधन आणि भाऊबीजेला त्याची खूप आठवण यायची। तो यायचा नाही गावाकडे? तो नाही, व्हिडिओ कॉलवर। होय पैलवान, तालीम हेच घर। व्हिडिओ कॉलवर रक्षाबंधन साजरे करायचो आणि भाऊबीजेला कधीतरी यायचा किंवा मग व्हिडिओ कॉलवरतीच बोलणं वगैरे व्हायचं। तुम्ही पण समजून घेतलात तालमीत असल्यामुळे? हो, आम्ही समजून घेतलं आणि त्याबरोबर त्याचं तिकडं शिक्षण पण चालू होतं, तालीम सोबत शिक्षण पण चालू होतं। पण त्या जो काही त्यांनी तपश्चर्या त्याग केलेला आहे ह्या गोष्टीचा, सुखसुविधेचा, तो आज कुठेतरी फलित झालेला दिसतंय। हो, आज खूप आनंद होतो की तो इतके वर्ष सर्वांपासून, म्हणजे प्रत्येक छोट्या मोठ्या क्षणांपासून दूर राहिला, परंतु त्याने प्रत्येक क्षण एका क्षणातच त्यांनी सगळे साजरे केल्यासारखे वाटतायत आणि खूप आनंद होतोय। नक्कीच, आणि हे संपूर्ण एकत्रित परिवार आहे, त्याच भावना आहेत, ते संपूर्ण एकंदरीत आनंदी आहेत, कारण पैलवानाला हे जे गदा मिळालेले आहे ते संपूर्ण आयुष्याचं त्यांचं कष्ट मेहनत साध्य झालं असं आपण म्हणू शकतो। पैलवानाच्या पाठीमागं अख्खं परिवार असतंय। पैलवाना एवढं जपणं म्हणजे कुस्तीमध्ये पाठवणं खूप मोठी गोष्ट असते। का की कितव्या वर्षी पैलवानाला तुम्ही तालमीत पाठवलात? तो 3रीला असताना मी त्याला तेव्हापासूनच तालमीत पाठवलेला आहे आणि त्याच्या आजोबांचं स्वप्न होतं, पण आजोबा अल्पशा आजाराने म्हणजे हे झाले, एक्सपायर झाले, तर ते वडिलांच्या जबाबदारी पडली आणि त्याच्यानंतर त्यांनी मग त्यांचं स्वप्न पूर्ण करायला चेतनला पाठवलं तालमीत। आता तालमीत आहे। बरं, तुम्हाला वाटलं नाही का एवढ्या लहान मुलांना तालमीत पाठवू नये बाबा, आपल्यापाशी राहावं? कारण की आईचं काळीज म्हणतो, मुलावर प्रेम असतंय,
तसं वाटलं नाही तुम्हाला मुलांना लगेच पाठवू नये बाबा, मोठं होऊ द्या, मोठं झाल्यानं पाठवावं? नाही, आमच्या घराण्याला पहिल्यापासूनच तालीमची आवड आहे आणि एक त्यांचं म्हणजे त्याच्या आजोबांचं स्वप्न होतं की ते त्यांनी पूर्ण करावं, एवढीच इच्छा. आज समाधानी आहात का? अजून काय अपेक्षा आहे त्याच्याकडनं? नाही, आता ही कामगार केसरीची गादा भेटली ना तर त्यात आम्ही भरपूर त्याच्या पाठीमागे हे आहे, म्हणजे का आम्हाला आनंद आहे. पण अजून असं वाटतं की त्यांनी महाराष्ट्र केसरीची गादा घ्यावी. नक्कीच. तुमची काय इच्छा आहे अजून? त्यांनी महाराष्ट्र केसरी बरोबर ऑलिम्पिकला खेळावं. पुढं अजून खूप हे गावचं पण प्रेम, त्याच्यावर गावातले सर्व लोक, मानगावातले सर्वजण त्याच्यावर प्रेम करतात. आणि म्हणजे अजून खूप गावच्या आणि माझ्या पण खूप इच्छा आहेत आणि त्यांनी ती स्वप्न पूर्ण करावी. ऑलिम्पिक झालं, आपली महाराष्ट्र केसरी झालं, सर्व त्यांनी हे करावं. नक्कीच. आणि बरेचसे भाऊ आहेत त्यामध्ये, त्यांच्याकडनं जाणून. तुम्ही आता सगळी पहलवान आहात काय? नाही, मग तुम्ही आदर्श काय घेतलाय भावाकडनं? आम्ही सुट्ट्यांना असतो ना पहलवान. फक्त वजन वाढवण्यापुरतं काय आता ही बारकी आहेत, हे पण त्यांच्याकडनं पण आशा आहे पहलवानकीसाठी, तर काय त्यासाठी प्रयत्नशील आहात काय भावांना पहलवानांनी बनवावं? हा नक्कीच, पाठीमागून एक तरी जाणारच. ह्यो जाईल खरं. परत यायचं काय? परत दिसला पाहिजे पुढच्या महिन्यात. हा, काल विश्वादा काय बोलले का नाही तुला मिरवणुकीत आले तेव्हा? नाही, काय नाही बोलले. तालमीत या म्हणले नाही? विश्वासदार काय बोलले? म्हणले या परत तालमीत. बर, त्याला गाड्याचा नाद लय दिसतोय, गाड्या चालवतोय सगळे. पहलवान, आता मिरवणुकीला संपूर्ण तालमीतले आलेले आहेत, मित्रमंडळी वगैरे, पार्टनर वगैरे, तर कोण कोण आल्यात तालमीतनं? आमच्या तालमीतून सगळे चालते. आमचे वस्ताद गुरुवर्य विश्वासदादा हरगुले स्वतः आले होते. उपमहाराष्ट्र केसरी पैलवान प्रकाशदादा बनकर आले होते. तालमीतून गोल्डन मॅन कालीचरण मामा सोलनकर आले होते. अमर पाटील होते. बाकी तालमीतली सगळीच मंडळी होती. जयदीप पाटील होते. आणि तालुक्यातून, जिल्ह्यातून, भागातून सगळेच पैलवान होते. आमचे मोठे बंधू कुमार भारत केसरी धनराज करंजावणे होते. अजून बाकी सगळी पुणे जिल्ह्यातली मंडळी होती. तालुक्यातले सगळे नेते मंडळी उपस्थित होते. भरपूर सगळे आले होते अभिनंदन करण्यासाठी, कौतुकाची थाप देण्यासाठी सगळे आले होते. सर्वांच्या आल्याबद्दल पण आभार मानले आम्ही. नक्कीच. म्हणजे एकत्रित परिवार आहे. आज बऱ्याचदा बघतो की आपण एकत्रित कुटुंब नसते, विभक्त असतात. आणि कौतुकाची गोष्ट म्हणजे एकत्र आहेत आणि त्यांचे वडील पण आहेत. पहिल्यांदा मला तुमच्या कुटुंबाबद्दल सांगा. आज बघतोय आपण सगळीकडे विभक्त परिवार असते, परंतु तुमच्या आज पुण्यामध्ये एकत्र परिवार म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. काय सांगाल त्याबद्दल? आम्ही 4 भाऊ आहेत. आम्ही 4ही एकत्र आहेत आणि 4घांची फॅमिली आहे सर्व. आणि आपलं आमच्या आजोबांचीच पहिल्यापासून आहे ना शिकवण होते की एकत्र कुटुंब राहिलं पाहिजे, सगळ्यांनी एकत्र राहिलं पाहिजे. एकजुटीची एक ताकद असते. बरोबर. त्यामुळे सर्व परिवार आमचा एकजुटीने, एक दिलाने, भाऊ सगळे एक मनाने राहतात, एक विचाराने राहतात. काय सांगाल, आज मुलग्यानं आज तुमचं स्वप्न पूर्ण केलेलं आहे. 2025चे कामगार केसरी ठरल्यात आणि समोर तर गदा आहेच. खूप आनंद वाटतोय. एवढ्या वर्ष त्यांनी कष्ट केले, त्या कष्टाचं फळ आज मिळालं. त्याच्यामुळं खूप सर्वच जण, घरातले सगळं परिवारच खुश आहे. कुटुंबातील प्रत्येकाचं श्रेय असतंय. आज ही जी गदा मिळाली त्यामध्ये तुमचं पण म्हणजे खूप मोठं योगदान आहे. कारण की एखाद्या पहलवानामागं नुसतं पहलवान एकटा नसते, तर त्याच्या पाठीमागं वस्ताद असो, कुटुंब असो, पार्टनर आहे, सगळ्यांचं योगदान असतंय. तर पहलवानांनी आज गदा मिळवली, त्याबद्दल काय सांगाल? अगदीच बरोबर, तुम्ही जे बोलताय ते खरे. हे पैलवान घडवण्यासाठी त्याच्या मागं अख्खं 20-25 जणांचं आमचं कुटुंब कार्यरत आहे. सगळं त्याला सगळं गोष्टी, सगळ्या पार खुराक, त्याचे कपडे काय असेल ते, त्याच्या सगळ्या गोष्टी लागलेल्या गरजा, आम्ही सगळे बंधू, आमचे मोठे चुलते सगळे एकत्र राहून आम्ही जी गोष्ट आम्हाला नाही बाबा ते आमच्या भावाला पुरवली पाहिजे. तो आपल्या घराचं पूर्ण नाव बाहेर समाजात मोठं करणारे हीच आमची सगळ्यांची इच्छा होती. आणि त्यांनी ते आज ते कामगार केसरी गदा मिळवल्यानंतर आमच्या सर्व कुटुंबाला एक आनंद आहे त्या गोष्टीचा की त्यांनी आपल्या घराचं पूर्ण राक्ष मोकाशी कुटुंबाचं नाव मोठं केले. सामाजिक
राजकीय ह्या क्षेत्रात आमचे चुलते जयवंत तात्या राक्षे, वडील पांडुरंग नानाभाऊ राक्षे, हे सगळे बारखे चुलते शिवाजी राक्षे, हे सगळे वावरत असताना आमचे एक चुलते जालिंदर दादा राक्षे कोरोनाच्या काळात हे झाले. त्यांची खूप मोठी इच्छा होती चेतन कडून बाबा आपला पुतण्या महाराष्ट्र केसरी पर्यंत आणि त्याच्याही नंतर ऑलिम्पिक पर्यंत खेळावं ही त्यांची इच्छा होती. पण काय कोरोनाच्या काळात हे झाल्यामुळे त्यांचं अनावधानाने जाणं झालं. पण त्यांच्या आज ते खूप आनंदित झाले असते तर आज त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद सगळ्यांना बघण्या हे झाला जोगा झाला असता. वहिनी काय सांगाला, दिराने गदा घेतलेली आहे आणि कुटुंबाचं स्वप्न पूर्ण झालंय. आनंदात वाटतो की त्यांचं स्वप्न पूर्ण झालंय. जे त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ज्यांनी ती मेहनत घेतली त्याचं अक्षरशः फळ त्यांना भेटलंय आणि पूर्ण घरच्यांचा त्यांना आशीर्वाद आहे, इथून पुढे पण आहे. नक्कीच. आज हे तुमच्या माध्यमातून त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसतोय, हे संपूर्ण आनंद हे तुमच्या कष्टामागचं फळ आहे. तर त्याबद्दल काय वाटतंय? आनंद खरंच खूप आहे कुटुंबाला आणि अभिमान पण खूप आहे कुटुंबाला माझ्याबद्दल. कारण की जे स्वप्न आजोबांनी बघितलं ते आज कुठेतरी थोड्या थोड्या का रूपाने पूर्ण होताना दिसतंय. अजूनही खूप काही स्वप्न आहेत बाकी, ती पण पूर्ण होणार आहेत. पण कुटुंबाला माझ्या छोट्या छोट्या विजयाचा पण खूप मोठा आनंद असतो. आणि ते कुटुंब शेवटी हेच असतं. कारण की त्यामुळं आनंद खूप आहे आणि तो उत्सवाचा. पहलवान, कुस्त्या किती तारखेला झाल्यात आणि कोणकोणत्या पहलवानांसोबत कुस्त्या झाल्या त्याबद्दल थोडं सांगा. कुस्त्या 9 तारखेला आमची वजन झाली आणि संध्याकाळी एकच राऊंड घेतला होता आणि ते एकच सत्रात कुस्त्या घेत होते. त्यामुळं 3 दिवस कुस्त्या चालल्या आणि दुसऱ्या दिवशी 2 राऊंड झाले. तिसऱ्या दिवशी सेमी फायनल आणि फायनल झाले. ते फायनल साठी विश्वचरण आला होता, जो की आमच्याच तालमीतला म्हणले एक तालमीत जरी मित्र असले तरी कुस्तीत झाले आमच्या तिथे. आता तालमीतला असल्यामुळं तुमचं प्रत्येक प्रॅक्टिस डावपेच वगैरे त्याला माहित असते, त्या पहलवानाचा तुम्हाला माहित असतो. त्याच्यावर काही तुम्ही अभ्यास केला होता की का बाबा ह्या डावावर आपण हे खेळू शकतो किंवा ह्या गुण मिळवू शकतो असं काय? तसा अभ्यास वगैरे काय नाही, पण पहिल्यापासून प्रॅक्टिस होती त्यामुळं झालं ते शक्य की झाली कुस्ती. काय गुणफलक काय होतं? 7-8 गुणाच्या फरकाने कुस्ती झाली. गुणफलक 7-8 होत. आणि बाकीच्या अशा कोणत्या प्रेक्षणीय झाल्या कुस्त्या त्यामध्ये 3-4 जे कुस्त्या कराव्या लागल्या तुम्हाला? हा, एक पाटली सोबत चांगली कुस्ती झाली, म्हणजे की 7-4च्या फरकाने झाली. 6 मिनिटं कुस्ती झाली. बाकी 10-0च्या फरकाने झाली ती कुस्ती. परवा मिरवणुकीला तालमीतले सगळे आले. विश्वादादांनी काय म्हणले? विश्वादादांनी आशीर्वाद दिले खूप सारे, पण एक सांगितलं की ह्याच्यावर आपल्याला हा समाधान मानायचं नाही. आपली खूप मोठी इच्छा आहे, आपल्याला पुढं आणखी खूप काही करायचं आहे. त्यामुळं लवकरात लवकर तालमीवर निघून या हे एक सांगून विश्वादा गेले की आपल्याला पुढची तयारी चालू करायची. गावात बघितलं मी पोस्टर वगैरे भरपूर दिसतात. चौकात तुमचा आनंद उत्सव गावकऱ्यांचा दिसतोय. गावकऱ्यांनी पण सहभागी असणार भरपूर मिरवणुकीमध्ये. हो, गावकरी खूप आनंदाने सहभागी होते आणि गावकऱ्यांचं पहिल्यापासूनच मला खूप पाठबळ राहिलेले आहे, खूप आशीर्वाद राहिलेले आहे. म्हणजे गाव हे असं कुटुंबासारखं आहे माझ्यासाठी. ते गाव पूर्ण माझ्या छोट्या छोट्या आनंदात सहभागी असतं. काय माझ्या कुस्त्या कुठं असले तर आवर्जून बघायला येतात. संपूर्ण गाव पूर्ण मागं असतं. काय आता कुस्त्या मैदानी वगैरे आहेत का त्यात काय? हो, आता आहेत मैदानी कुस्त्या चालू आहेत सगळीकडे. इकडे तिकडे कुस्त्या चालू आहेत आणि स्पर्धा पण आहेत. ज्युनियर पण आलेले आहे समोर. आता ते तयारी चालू करायची. आता पहलवान, तुमचे बक्षीस वगैरे तर बघितलं आपण, पण असे महाराष्ट्र केसरीसाठी खेळात का गटामध्ये वगैरे काय मेडल वगैरे आहेत का? हो, महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी खेळलेलो आहे मी. पुणे शहरातून माझी निवड झालेली आहे 2दा आणि 92 किलोला खेळलेलो आहे, 1 वर्ष 86ला खेळलेलो आहे. नक्कीच. आणि पहलवानांच्या माध्यमातून छोटीशी बाईट घेतलेली आहे. भरपूर आहे बोलण्यासारखं आणि कौतुकाची गोष्ट म्हणजे बऱ्याचदा मी पहलवानाला तालमीत भेटत असतोय, परंतु आज पहिल्यांदा मी त्यांच्या घरी आलो आणि मला वाटलं नव्हतं की एवढं मोठं परिवार आहे आणि सदन परिवार आहे. आणि कुस्ती क्षेत्रातलं एकच एक खासियत असते की तो किती जरी चांगल्या घरचा सदन घरचा असला तर तालमीत हा सर्वसामान्य पहलवानाप्रमाणे तो राहत असतोय. पहलवान, त्याबद्दल सांगा. मी बऱ्याचदा तुम्हाला तालमीत भेटलोय
बाकीचे मुलं ज्या पद्धतीने राहतात त्याच पद्धतीने तुम्ही तालमीत राहताय? हो, तालमीत एक कुटुंब भावाप्रमाणे आणि जसं वातावरण असतं तसंच राहावं लागतं. तर गंगाव्यास तालमीत आमचं कसं थोडंसं सोयी सुविधांचा प्रभाव थोडासा कमी आहे आम्हाला, पण त्यात आमची विश्वादांची एवढी मेहनत आहे की त्या गोष्टी कमी असून सुद्धा मुलं चांगली घडवतात. हे खूप मोठा आशीर्वाद आहे की जो त्यांच्या परमेश्वराने त्यांना दिलेला आहे. त्यांच्या हातून मुलं खूप चांगली घडतात. आणि तालमीत हे सगळ्यांसारखंच राहावं लागतं. घरी बाहेर काही असले तरी विश्वादांना सगळे सारखे असतात, त्यामुळे तसेच. नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून पैलवानाची छोटीशी बाईट घेतलेली आहे आणि पैलवानांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. याच्याही पुढे चांगलं त्यांनी खेळावं आणि अनेक असे मेडल वगैरे आहेत, टायटल आहेत, स्पर्धा आहेत, त्यात पण सहभागी व्हावं आणि यशस्वी व्हावं. या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद.